नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की फंटा गँग मंदिरात बसलेले असतात. सगळे खूप नाराज असतात. इम्रान सगळ्यांना सांगतो की तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गावात एक डेड बॉडी सापडले. माझी अम्मी तर मला कुठे बाहेर जाऊच देत नाही. आदू म्हणतो की आता आपलं बोलणं, बसणं, खेळणं सगळं बंद होणार आहे. का? तर या भूतामुळे. हे का आले भूत आपल्या आयुष्यात? आता गोपाळ उठतो आणि रागानं म्हणतो की बस, तुमचं माहीत नाही आहे, पण मला पप्या पहिल्यासारखा पाहिजे. आणि तो सगळ्यांना बसायला सांगतो आणि म्हणतो की आता मी जो प्लॅन सांगतोय तो प्लॅन तसा फॉलो केला तर आपली विठूची वाडी परत पहिल्यासारखी होईल. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. गोपाळकडे बघायला लागतात. गोपाळ म्हणतो की आज रात्री हळूच घराच्या बाहेर यायचं आणि जे पण हाणामारीचे हत्यारे असतील ते घेऊन यायचं. मारलं की सुजलं पाहिजे असं. आणि तिखट पावडर पण घेऊन या आणि सगळेजण एकत्र जमायचं आणि जमल्यानंतर ते रात्रीचं जे भूत फिरतं ना आपल्या गावात, त्याला धरायचं आणि असं बडवायचं पूर्ण सुजून निघालं पाहिजे. तो सगळे उठून उभं राहतात आणि घाबरत म्हणतात की भूताला मारायचं? गोपाळ म्हणतो की अरे तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते भूत नाहीच आहे. भूताचं सोंग करणारा कोणीतरी एक माणूस आहे. त्या माणसाला मारायचं. इंदू खूप टेन्शनमध्ये येऊन गोपाळकडे बघत असते आणि तिला आठवतं की अंताजींनी तिला सांगितलेलं असतं की तू दुसऱ्यालाच काय, स्वतःच्या मनाला सुद्धा सांगायचं नाही आहे हे, नाहीतर तुला गायब करून टाकेन. आता गोपाळ इकडे म्हणतो की लेस साडी घालून हिंडतो ना रात्रीचा आपल्या विठूच्या वाडीत, त्याला धरायचं आणि त्याला मारायचं. इंदूला मात्र अंताजींचं बोलणं आठवत असतं. दाढीवाला साडीवाला भूत मीच आहे. आता इंदू घाबरत घाबरत गोपाळला म्हणते की ऐक ना गोपाळ, आपण असं नको ना करायला. गोपाळ शॉक होऊन इंदूला विचारतो की का? इंदू म्हणते की का म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे ना कोण असेल तो. गोपाळ रागाने म्हणतो की अगं कोणी पण असू दे, माझ्या हातातून मेला समज. इंदू म्हणते की अरे शुभ बोल ना गोपाळ, आपण करायला गेलो एक आणि व्हायचं भलतंच. गोपाळ म्हणतो की मी सांगितलं ना तसंच होणार. आता गोपाळ म्हणतो अरे आपण असं घाबरून बसलो तर आपली विठूची वाडी आणि पप्या पहिल्यासारखा नाही होणार रे. इंदू म्हणते की गोपाळ मी काय म्हणते, याच्यापेक्षा ना आपण विठुरायाला प्रार्थना करूया ना, या संकटातून आम्हाला सोडव रे बाबा. सगळी फंटा गँग खूप खुश होतात आणि इंदूसोबत विठुरायासमोर जाऊन हात जोडून उभं राहतात. गोपाळ आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की आप्पा व्यंको महाराजांसोबत बोलत असतात आणि म्हणतात की महाराज, सांगून थकलो की भूतबीत काही नसतं, अफवा असतात या सगळ्या, पण लोक ऐकायला तयारच नाहीत. आता व्यंको महाराज म्हणतात की कसं आहे आप्पा, घाबरलेल्या लोकांचा जेव्हा विवेक संपतो आणि ती माणसं कशावरही विश्वास ठेवायला लागतात ना, आपल्या गावातसुद्धा असंच सध्या चाललंय. पण एक मात्र आहे, या परिस्थितीत आपल्याला गावकऱ्यांना धीर द्यायला हवा. आप्पा म्हणतात की त्या पत्रकाराचा खून झाला ना तेव्हापासून खूप लोक घाबरलेत. व्यंको महाराज सांगतात की मी त्या ताडफळेच्या वडिलांना फोन केला होता. त्यांना स्वतःच्या मुलाबद्दल असं झाल्याचा खूप मोठा धक्का बसलाय. आप्पा म्हणतात की हो ना, हातातोंडाशी आलेला पोरगा गेला विचारा. व्यंको महाराज आप्पांना विचारतात की आप्पा, हा जो खून झालाय ना, का केलाय, कोणी केलाय? आप्पा म्हणतात की पोलीस शोध घेत आहेत, पण तोपर्यंत या स्थितीतून लोकांना कसं काढलं पाहिजे याचा विचार आपण करायला हवं. अहो भूत भूत म्हणून चांगलेच घाबरलेत सगळे. तितक्यात व्यंको महाराजांचं लक्ष बाहेरून येणाऱ्या इंदूकडे जातं. इंदू खूप टेन्शनमध्ये आतमध्ये येत असते. आता व्यंको महाराज इंदूला विचारतात की इंदू, अगं काय झालं रडायला? तर इंदू व्यंको महाराजांना मिठी मारून खूप रडायला लागते. व्यंको महाराज इंदूला म्हणतात की बाळा बोलशील का, काय झालंय सांग बघू. इंदू म्हणते व्यंको महाराज मला खूप वाईट वाटते हो, माझ्या चुकीची शिक्षा सगळ्या गावाला भोगावी लागते. इंदू म्हणते व्यंको महाराज मी मस्करी करायला नको होती. आप्पा इंदूला समजत म्हणतात इंदू, भूत ही एक अफवा आहे. इंदू म्हणते की मग हे जे काही घडते ते काय आहे? व्यंको महाराज म्हणतात की इंदू मला सांग, कठीण परिस्थिती आली तर काय करायचं? इंदू म्हणते की त्या परिस्थितीला धीराने सामोरं जायचं आणि त्या परिस्थितीशी 2 हात करायचे. व्यंको महाराज म्हणतात की बरोबर विठुराया. इंदू म्हणते की पाठी राखा. आता मग व्यंको महाराज इंदूला म्हणतात की तू बाहेर खेळायला जा, म्हणजे तुला बरं वाटेल. मग इंदू बाहेर खेळायला जाते. आप्पा म्हणतात महाराज हे प्रकरण जरा वेगळंच वळण घेते. आता व्यंको महाराज म्हणतात की आता यावर एकच उपाय आहे, त्याशिवाय दुसरा मार्गच नाही. यानंतर आपण पाहतो की मंदिरामध्ये व्यंको महाराज इंदू
कीर्तन करत असतात. सर्वजण कीर्तनासाठी मंदिरामध्ये जमलेले असतात. आता व्यंको महाराज म्हणतात की एका गावामध्ये एक आजी असते आणि विचारतात की त्या आजीचं नाव काय ठेवायचं. इंदू सांगते की मालू आजी. मग व्यंको महाराज म्हणतात ठीक आहे मालू आजी. आणि इंदूला म्हणतात की मालू आजी तुम्ही तुमच्या हातामागे काय लपवताय. इंदू हात मागे लपवत म्हणते की कुठे काय. व्यंको महाराज म्हणतात की काहीतरी आहे तुमच्या हातात. इंदू म्हणजेच मालू आजी मोठ्याने म्हणते की कोणाला सांगायचं नाही हा. व्यंको महाराज म्हणतात मला तरी सांगा, मी नाही कोणाला सांगणार. मालू आजी म्हणजे इंदू म्हणते की भूतोबाचा नैवेद्य. व्यंको महाराज घाबरल्याचं नाटक करत म्हणतात की बापरे भूतोबाचा नैवेद्य, पण कशासाठी. मालू आजी म्हणते की आमच्या मांत्रिकाने सांगितलं आहे हा नैवेद्य जर अमावस्येला आणि पौर्णिमेला जर हा नैवेद्य दाखवला नाही तर माझ्या लेकराच्या जीवाला धोका आहे. असं म्हणून इंदू मालू आजीची ॲक्टिंग करायला रडायला लागते. व्यंको महाराज सर्वांना म्हणतात की तुम्हाला याचा अर्थ समजला का. म्हणजे भूतोबाला जर आजीने नैवेद्य दाखवला नाही तर भूतोबाचं त्यांचे रक्षण करणार नाही. या आजी भूतोबाला नैवेद्य वाचवेल म्हणून दाखवत नाही तर तो त्यांना त्रास देईल या भीतीपोटी दाखवत आहेत. मंडळी कोणतीही पूजा ही श्रद्धेने आणि भक्तीने करायची असते, भीतीने नाही. असं म्हणून व्यंको महाराज अभंगाला सुरुवात करतात आणि ते म्हणतात की मंडळी आपण विठुरायाला आपला पाठीराखा आहे असं म्हणतो, तसं आपण इतर कोणाला पाठीराखा म्हणू शकतो का. आपण विठुरायाला काय काय म्हणतो. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई जनी सांगे सर्व लोका न्हाऊ घाली माझा सखा. अहो विठुरायाला सखा म्हटलं आहे. विठुरायाच आपला आई बाप सखा बंधू सगळं काही विठ्ठलच आहे. विठुरायाने आपल्याला कधी भीती दाखवली आहे का. कधीच नाही. पण लोक या शक्तींना लिंबू मिरची देतात का, तर आपल्याला नजर लागू नये म्हणून. इंदू म्हणते की पण व्यंको महाराज मला सांगा नजर आपल्याला लागते कशी. नजर आहे की चेंडू आहे. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. इंदू म्हणते की आम्ही जेव्हा खेळतो ना तेव्हा आपला हा पप्या असा चेंडू फेकून मारतो ना कसला लागतो. सगळेजण हसत असतात. पण पप्या मात्र एकटक शांतपणे बघत असतो. पप्याची आई पप्याकडे बघून खूप रडत असते. आता इंदू म्हणते की मला सांगा व्यंको महाराज भूतोबाचा आवडता पदार्थ कोणता. व्यंको महाराज म्हणतात की भूतोबाचा आवडता पदार्थ मला काय माहीत. आता इंदू म्हणते की मी सांगते भूतोबाचा आवडता पदार्थ कांदे पोहे. हे ऐकून सगळे हसायला लागतात आणि खूप शॉक होऊन विचारतात की कांदे पोहे. इंदू म्हणते की भूतोबाला कांदे पोहे आवडतात आणि त्याची बायको लिंबू मिरचीच टाकायला विसरली आणि बाजारातून कोणी लिंबू मिरची आणत नाही ना, त्याच्यावर भूतोबाची नजर फिरते आणि ती नजर आपल्या चेंडूसारखी लागू नये म्हणून हे मांत्रिक आपल्याला सांगतात की लिंबू मिरची आणा. हे ऐकून सगळे हसायला लागतात. व्यंको महाराज म्हणतात की तर यातील विनोदाचा भाग सोडून द्या. ज्या देवाची पूजा आपल्याकडून भीतीपोटी करून घेतली जाते त्या देवाच्या दैवत्वामध्ये तरी काही अर्थ आहे का. तुम्हीच सांगा. कोणतीही पूजा करताना मनामध्ये भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, भावना पाहिजे तर ती खरी पूजा. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. तुकोबांनी एका अभंगामध्ये म्हटलं आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगी लावून या राख डोळे झाकूनी करीती पाप तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती. आता तुकाराम महाराज म्हणतात की आमचा देव मात्र असा नाही आणि या मांत्रिक तांत्रिकाने सांगितलेल्या खोट्या अंधश्रद्धांना आणि त्यांनी सांगितलेल्या खोट्या दैवतांना बळी पडू नका. हे मांत्रिक तांत्रिक त्यांच्या पोटासाठी नसलेलं भूत आपल्या मानगुटीवर बसवतील. हे तुम्हाला भीती दाखवतील आणि म्हणतील की मी तुम्हाला तुमचं भूत उतरवून देतो. तर त्यांना ठणकावून सांगा की तुम्ही भूत आहात आणि तुम्ही दाखवत असलेल्या भीतीशस्त्राला आम्ही कदापि बळी पडणार नाही, कारण आम्ही विठुरायाचे दास आहोत आणि विठुरायाच आमचा पाठीराखा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या गावामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटनांनी आपल्या सगळ्या घाबरून गेलो आहेत. पण असं घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही, कारण विठुरायापेक्षा कोणतीच शक्ती मोठी नाही आणि कोणीही आपलं काहीही वाकडू करू शकत नाही. त्यामुळे या भूताखेताच्या भाणामतीच्या अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि विठुरायावर विश्वास ठेवा. सगळे व्यंको महाराजांचं बोलणं शांतपणे ऐकत असतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.